समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबच्या स्तुतीपर वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय। या प्रकरणी महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विधानसभेतही त्याचे तीव्र पडसाद उमटलेत। भाजप शिवसेना नेत्यांनी अबू आझमी यांच्यावर टीका करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली। अखेर त्यांचं निलंबन करण्यात आलं। हा मुद्दा आता उत्तर प्रदेशापर्यंत पोहोचलाय। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अबू आझमी यांच्या विधानांचा तीव्र शब्दात निषेध केलाय। त्यांनी समाजवादी पक्षाला थेट इशारा देत म्हटलंय की अशा व्यक्तींना पक्षातून काढून टाका किंवा त्यांना उत्तर प्रदेशात पाठवा। इथं अशा लोकांवर योग्य ती कारवाई केली जाते। समाजवादी पक्षाने अशा लोकांना आदर्श मानला आहे, ज्यांनी कधी काळी जनतेवर जिजिया कर लावला होता। अशा व्यक्तींची पक्षातून हकालपट्टी करायला हवी। अबू आझमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव करण्याऐवजी औरंगजेबचे गुणगान केलंय। अशी व्यक्ती आमच्या देशात राहण्यास पात्र आहे का? समाजवादी पक्षाने याचं उत्तर द्यावं, असंही ते म्हणाले।